अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून गेलेत आणि बोलणी थांबली होती, ती पुन्हा बोलणी सुरुवात होणार अशा बातम्या आल्यात. त्याचा असणारा आम्ही स्वागत करतोय. याचं कारण की आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये निमंत्रक आहोत. आम्ही त्यांना म्हणालो की आपण सगळ्यांनी एकत्र या निवडणुका लढल्या पाहिजेत. कॉमन कार्यक्रम जेवढा करता येईल तेवढा आपण असणारा केला पाहिजे. आमचा मसुदा आम्ही त्यांना सादर केलेला आहे. पुढच्या बैठकीमध्ये त्या मसुद्यावरती एकमत होईल असं मी म्हणजे प्रत्येक पार्टी आपला अजेंडा देईल आणि त्याच्यावरती कॉमन मिनिमम अजेंडा तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं त्याच्यामधलं महत्त्वाचं म्हणजे की यांची बोलणी झाली. शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि NCP शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या अधिक चांगलं आहे. त्यांनी एकदा 48 जागा स्वतःमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या किंवा त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं मी त्यांना सांगितलं आहे. नाहीतर आम्ही असं त्यांना म्हणालो की तुम्ही 48 जागा वाटून घेतल्या तर आम्हाला ज्या जागा पाहिजेत आम्ही त्या पक्षाची वाटाघाटी करू आणि त्यांच्याकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. MVAच्या सीट डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या लवकरात लवकर व्हाव्या अशी आम्ही त्यांना निरोप पाठवलेला आहे. अपेक्षा आमची आहे की या बैठका लवकर होतील आणि महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या जागा या एकत्र लढवल्या जातील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतोय. BJPचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा चालूच राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. BJPचा हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे BJP पूर्णपणे घाबरली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. किंवा आता असणारा प्राईम मिनिस्टरचा नवीन अवतार जो आपण सगळेजण बघतोय की मला देवाने आदेश केला राम मंदिर बांधण्याचा, हा एक नवीन पंतप्रधानाचा अवतार आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्याच्याबद्दल जेवढे साधू आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड होते आणि होत आहे. त्याचा परिणाम मला वाटतं असणारा भारतीय जनता पक्षाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. जे काही नरेंद्र मोदीचं नॅरेटिव्ह चाललेलं आहे की 400+ ज्या राज्यांमध्ये ते लढत नाही त्याचा हिशेब आपण असणारा केला तर त्या 200च्या वरती जागा आहेत असं की ज्या ठिकाणी ते लढत नाहीत. 554 मधनं आपण असणारा 200 जागा वर्ज्य केल्या तर 300 जागा त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जो क्लेम आहे तो क्लेम काही खरा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. या निवडणुकीमध्ये फार BJP जे आहे ते 150 जागेंवरती जाईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भीतीने घाबरवून टाकणं हे जे एक तंत्र आहे दादागिरी करणाऱ्या माणसांचं, ते तंत्र BJP आता या ठिकाणी वापरते. पूर्णपणे दादागिरी, पक्ष फोडण्याच्या बाबतीत दादागिरी, निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला दादागिरी
आणि हे कोण करतं तर ज्याला लोकांची भीती वाटते तो त्या ठिकाणी असताना करतो. आणि म्हणून पूर्णपणे फिअर सायकोसिसमध्ये BJP गेलेली आहे. आणि त्या फिअर सायकोसिसचा परिणाम असा आहे की ते इतरांना भ्यायला लावतात. त्यात अशी परिस्थिती आहे. ते मी प्रश्न असा मी त्यांना सर त्यांचे जे आत्ता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांची आता दिशा बदलली पाहिजे. त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे तर या फसवणाऱ्या व्यवस्थेची ते भाग झाली पाहिजे, म्हणजे ते फसणार नाहीत. आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सरळ म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढावं. लोकसभा तुम्ही तिकीट द्याल ते इंडिपेंडंट लढा. मी त्यांना म्हटलं का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढलात तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील. त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खात्री आहे ती जिंकून येतील. आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील, शशिकांत पवार, खेडेकर आणि 17-20 जिजाऊ संघटना, शाहू महाराजांच्या संघटना, संभाजी महाराजांच्या संघटना येल्या आणि गेल्या. इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं. आम्ही जनांगेंना म्हणतो आहे की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही ह्यांना आता पचवा. पण एक खासदार किंवा काही तुरळक आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या बलाढ्याचा इश्यू नाही आहे. जरांगे पाटील यांचं असणारं आंदोलन भल्याभल्यानं झोपवणार आहे. आता ते भल्याभल्यानं झोपवणारं जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे. राजकीय दृष्टिकोनातून सांगताय तुम्ही भल्याभल्यानं झोपवणार हे राजकीय दृष्टिकोनातून? भल्याभल्यानं झोपवणार. त्यांनी स्वतःच लढावी का? त्यांनी स्वतःच लढावी. राजकीय पक्ष पण काढावा. त्यांनी स्वतः लढावं. पहिल्यांदा जालना ते इस्टॅब्लिश होतात. 7-8 महिन्यानंतर विधानसभा आहेत, त्यांना वेळ मिळतो, ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात. तुम्हाला जरांगे सत्तेत येतील? विधानसभेला जर जोर लावला, माझं म्हणणं आहे की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात. तुमचा अशात काही त्यांच्याशी संवाद किंवा बोलणं ते माझं एवढ्यात नाही त्यांच्याशी बोलणं झालं. दुसरा एक असा प्रश्न आहे की ओबीसीतले काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष काढायची त्यांची तयारी सुरू आहे. चांगली गोष्ट, स्वागतार्ह आहे. मला वाटतं ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं मग आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की धार्मिक पक्ष ओबीसीला आत्तापर्यंत वापरत आले होते. त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना असं काहीच इश्यू सॉल्व केला नाही. त्याच्यामुळे ओबीसीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतो आहे ते हे आम्ही असणारं स्वागत करतो आहे. हिंदी में असतील तर ते तुमचं राजकीय गणित बिघडवणारं असू शकतं. एवढं मला वाटतं असणारं राजकारण कोणाचं खोळं नसतं आणि एवढं कोणाचं असणारं उतावळ राजकारण नसतं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असणारा पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊन हलणार असं जर गृहीत धरलं तर मला वाटतं मग तर कोणच स्थिर नाही, सगळे अस्थिर आहेत. मग तुम्ही यावेळेला तुमची सीट स्थिर समजताय? तुम्ही जास्त कॉन्फिडंट वाटताय यावेळेच्या निवडणुकीसंदर्भात आणि किंवा तुमची मी असं मी तुम्हाला सरळ म्हणाल की आम्ही 40च्या 40 सीटबद्दल कॉन्फिडंट आहोत. यावेळेला अकोल्याबद्दल यावेळेला जास्त विश्वास दिसतो कारण तुमचे दौरे बरेच वाढलेले आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला बोलताय त्यावेळेला कन्फ्युजन वाटत नाही अकोल्याबद्दल. काय माझं कन्फ्युजन त्यावेळेसही नाही, आजही नाही, उद्याही राहणार नाही. कारण शेवटी आपण फक्त उमेदवार असतो, लोक मतदार असतात.
त्यांना जिथे ठरवायचे ते करतात. त्याच्याबद्दल आपलं ब्लड प्रेशर कशाला वाढवा? मी माझं ब्लड प्रेशर वाढवत पण नाही. याच्यामध्ये आता लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना सगळे पक्ष स्थानिक सगळे मिळून पाठिंबा करतील, मात्र लोकसभेनंतर त्या जेवढ्या आघाड्या आणि जे काही हे होत आहे ते सगळे फुटतील अशी चर्चा सुरू आहे. याचं कारण असं आहे, एका मतदारसंघामध्ये महायुतीतील दोन्ही उमेदवार, गंगापूरला जर घेतलं तिथलं भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत, परंतु त्या ठिकाणी सतीश चव्हाण जोरदार काम करतात, फ्लेक्सिस लावतात. म्हणजे एकाच युतीतले लोक दोन ठिकाणी प्रचार करतात. हे कन्फ्युजनच आहे. यानंतर सोबत काम करणार नाहीत असं वाटतं कुठे राज्यातल्या विधानसभेला. ते मला वाटतं विधानसभेचं आत्ता लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र जातील एवढं फक्त मला दिसतंय. विधानसभेला गडबड. त्याच्यानंतर माझ्या अंदाजानं विधानसभेची गणितं होती, त्याच्या अगोदर होणार नाही. रिझल्टवरती अवलंबून राहील विधानसभेची गणितं. दुसरं, ही महाविकास आघाडीसोबत तुमची चर्चा सुरू आहे, मात्र अशी माहिती समोर आली आहे की तुम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा लोकसभेच्या सगळ्या ते तर मी 3 महिन्या अगोदरपासून सांगितलं आहे की आम्ही असं 48 मतदारसंघाची आमची तयारी चाललेली आहे. पण आता प्रत्यक्ष आणि उमेदवार आता असताना निवडणूक सुरू आहे. त्यावेळेसही आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून झालेले आहेत. आत्ता नाही निवडत होतो मी. तिथला उमेदवार कोण? गुलदस्त्यात आहे. पण आमच्याकडे उत्तम सिंग पवार हे एक नाव समोर आलेलं आहे. माहीत नाही मला. तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल आभारी तुमचा. पण एमआयएम सोबत काय चान्सेस आहेत? अकोल्याला त्यांची चांगली सभा झाली. आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे संपलं. त्याच्यामध्ये असणारा पार्टी डिसिजन झाला त्याच्यामध्ये. भविष्यात कधी एकत्रित नाही आता एमआयएम सोबत? जोपर्यंत आमच्याबरोबर फुल फ्लेज ओबीसी आहे तोपर्यंत नाही. सर, एक दुसरं राज्यातल्या सगळ्यात विश्वासू सीटबद्दल एक मोठं कन्फ्युजन निर्माण झालं आहे, ते म्हणजे बारामतीच्या. सुप्रिया सुळे तिथून अनेक वर्ष निवडून आलेले आहेत, मात्र यावेळेला तिथं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा रिंगणात उभारणार आहेत. त्यामुळे त्या जागेबद्दल सर्वात मोठी उत्सुकता सध्या आहे. काय वाटतं कशाबद्दल? त्या जागेत तिथं कोण, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ? ते अजित पवार तर स्वतः म्हटले मीच लढतोय. घरातला उमेदवार म्हटले सर, जवळचा उमेदवार, तुमच्या आवडीचा उमेदवार असं म्हटलं. हो, पण जवळचा उमेदवार मी उमेदवार दोन्ही एकच होतात ना. त्यांच्या पत्नीचं पण नाव हा, त्यांच्या पत्नीचंही नाव आहे. पण आमचा ओढा असं आहे की अजित पवार स्वतःच लढतील. पण त्या ठिकाणी काय वाटतं? कारण शरद पवार आणि अजित पवार तुल्यबळ तिथं आहेत, पण अजित पवारांनी सांगितलं मला घरातल्या लोकांनी वेगळं पाडून टाकलेलं आहे, वायली केलेलं आहे. जनतेने मला एक लक्षात घ्या की शरद पवारांची कारकीर्द त्या मतदारसंघातली अगोदरपासूनची आहे. आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे असणारं शरद पवार हे अपर हँड राहील असं मला वाटते. तिथे इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढणार असं सांगतात. तुमच्या पाठिंब्यावरती ते इथली लढले होते, मात्र आता ते तिकडे जायचं म्हणतात. मला माहीत नाही. आता मनोज जरांगेचा एक प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी माहिती आहेत, तर मनोज जरांगे आता पुन्हा महाराष्ट्रात 48 पैकी 24 जागा आम्ही जिंकू असं दुजोरा त्यांनी आम्हालाच दिलेला आहे असं त्या ठिकाणी आम्ही म्हणतो. दुसरा, जरंगे पाटलांचा जो मुद्दा आहे, त्यांनी आज परत पुन्हा एकदा उपोषण सुरू ठेवल्याचं सांगितलं आणि नव्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांनी वेगवेगळे आंदोलन आज सांगितलेले आहे. तर थोडक्यात कुठंतरी सरकारने जरंगे पाटलांना फसवले असं वाटतंय. जरांगे पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे. माझं शासनाला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा. ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे, पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे ह्याच्यामध्ये कव्हरअप आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचं असणारं ज्यांचा सगळे सोयरे
त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही. आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला आहे. जरांगे म्हणतात आहेत की ते समावेश झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे. दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसींमध्ये कुणबी समाज आहे हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामुळे आम्ही जे आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे ही सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिसरा मला असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसराम ही जी त्या सदस्य समितीवरती होते. डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचं आहे. म्हणून हे टिकाऊ आरक्षण आहे का याच्याबद्दलची असणारी पूर्णपणे साशंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझा अंदाज असा आहे की जरांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि ओबीसी सुद्धा आपलं आंदोलन सुरुवात ठेवतील. जरांगे पाटील जी सगळे सोयऱ्याची मागणी करत आहेत तर ती मागणी योग्य आहे का? ते संविधानामध्ये बसते का ती मागणी? नाही, एक तर त्यांनाच असणारा सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करताय, म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय. ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणारं किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. पण त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यांना. ती व्याख्या जरांगे सांगत नाही आणि सरकारही सांगत नाही. सगळे सोयऱ्याची व्याख्या कोणी जरांगेंनी सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं असं आहे. त्यांनी सरकार जरांगे पाटील यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे. त्यांनी असं लोकांसमोर ती जाहीर करावी. त्याच्यामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या शब्दावरून खरा घोळ झालेला आहे. सरकारने जी GR मध्ये व्याख्या टाकलेली आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना जिथं जातीय सजातीय विवाह जुळतात असतो. पण जरांगेंचा त्या पितृसत्ताक शब्दाला विरोध आहे हा भाग एक. आणि दुसरा भाग त्या GR ची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे ही त्यांची दुसरी मागणी. ते नाही, माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आपल्या इथं असणारा पितृसत्ताकही आणि मातृसत्ताकही असे दोन्ही कायदे आहेत आपल्याकडे. अंमलबजावणीचा मुद्दा मग शिल्लक राहतो. म्हणजे त्याला GR जो आहे 16 तारखेपर्यंत दिले त्याच्यावरती छगन भुजबळ म्हणतात 6 लाख ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. मग हा सगळा प्रक्रिया पूर्ण होऊन तो GR लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण आहे. हा, ती अडचण आहेच. कारण त्या कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते मांडावं लागतं. त्याला ऑब्जेक्शन्स बोलावे लागतात. ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं व तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलं आहे की फेटाळलं आहे हे त्याला असणारं कम्युनिकेट करावं लागतं.